महाराष्ट्राच्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, नमस्कार. जय महाराष्ट्र. आज 1 मे म्हणजे आपल्या संयुक्त महाराष्ट्राचा विजय दिन, महाराष्ट्राचा स्थापना दिन आणि त्याचबरोबरीने कामगार दिनसुद्धा आहे. महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा. संयुक्त महाराष्ट्र म्हटल्यानंतर साहजिकच आहे, मला जुन्या आठवणी आठवतात, ज्या माझ्या आजोबांनी सांगितलेल्या आहेत, ज्या मला माझ्या वडिलांनी म्हणजे शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत. तो काळ होता, तो संघर्षाचाच होता, लढ्याचाच होता. मुंबई जी काय आपल्याला मिळाली ती अशीच नाही मिळाली, बलिदान करून ही मुंबई आपण मिळवलेली आहे. आज सकाळीच मी हुतात्मा स्मारकाला वंदन करून मंत्रालयात ध्वजारोहण करून आलो. आजपर्यंत हुतात्मा चौकात किती वेळा गेलो असेन, अनेकदा गेलेलो आहे. पण आज जे काही मी तिथे गेलो होतो, एक क्षणभर का होईना पण माझ्या अंगावरती रोमांच उभे होते. कारण मी आज जो गेलो त्या हुतात्म्यांना वंदन करायला, ज्यांनी ज्या महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी बलिदान केलं, त्या स्मारकाला मी वंदन करताना त्याच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना वंदन करत होतो. या भावना मी व्यक्त करू शकत नाही. ज्या लढ्यात माझे आजोबा अग्रणी होते, शिवसेना प्रमुख, त्यांच्यासोबत माझे काकासुद्धा होते. एकूणच आमचं घराणं त्या लढ्यामध्ये पूर्णपणे सामील झालेलं होतं. ती चळवळ होती. या तिघांची तर आठवण आलीच. पण साहजिकच आहे, त्यावेळेला ज्या घरामधनं हे सगळं काही घडत होतं, अनेकदा बैठका होत होत्या, लढ्याच्या दिशा ठरवल्या जात होत्या, अनेक जण त्याच्यामध्ये होते. मग कधी मला घरी आलेले सेनापती बापटी आठवले, शाहीर अमर शेख आठवले, किती नावं घेऊ. पण त्या सगळ्या काळामध्ये घर व्यवस्थित सांभाळणारी माझी मा देखील मला आठवली. आणि त्या सगळ्यांना वंदन करून मी आज आपल्याशी बोलतो आहे. योगायोग आहे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. म्हणजे ज्या गिरणी कामगारांनी पराक्रमाची शर्थ केली, कामगारांनी पराक्रमाची शर्थ करून ही मुंबई मिळवून दिली, ते दोन्ही दिवस एकत्र आलेले आहेत. त्या अनेक कामगारांना ज्यांनी या संघर्षामध्ये कष्ट घेतले, बलिदान केलं, रक्त सांडलं, त्या ज्ञात आणि अज्ञात सर्वांनाच मानाचा मुजरा करून मी आज आपल्याशी संवाद साधतोय. 1960 म्हणजे आज जवळपास नाही, आज 60 वर्ष झाली. जेव्हा हे आपलं सरकार स्थापन झालं, तेव्हाच आपण ठरवलं होतं की हा जो 1 मे आहे, म्हणजे हिरक महोत्सव, हा संपूर्ण राज्यभरात धूमधडाक्याने साजरा करायचा. अनेक कार्यक्रम करायचे. नाईलाज आहे. आज सुद्धा मी मानवंदना किंवा अभिवादन करायला गेलो तो तोंडावरती मास्क लावावा लागला. पण हा जो काही काळ आहे, हा काळ नक्कीच जाणार आहे. मला आम्ही 1960च्या गोष्टी नाही करत, पण मला आज आठवतोय तो आणखीन एक दिवस म्हणजे 2010. कदाचित आपल्यापैकी अनेक जण त्यावेळेला आले असतील, किंबहुना बहुतेक सगळ्यांनी तो जो काही सोहळा होता, तो सोहळा दूरचित्रवाणीवरती पाहिला असेल. 2010 म्हणजे संयुक्त महाराष्ट्राला 50 वर्ष झाली होती. आणि ती 50 वर्ष आपण ज्या पद्धतीने साजरी केली होती, ते सगळे प्रसंग, त्या सगळ्या घटना, जे तिथे उपस्थित होते, त्यांना ते आठवल्याशिवाय राहणार नाही. मी जिथे राहतो कलानगर, त्याच्या बाजूलाच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे. 1 मेला लाखो लोक, अक्षरशः लाखो लोक तिथे जमली होती. स्वतः शिवसेना प्रमुख होते, बाबासाहेब पुरंदरे होते आणि विशेष म्हणजे लता दिदी होत्या. लता दिदी, तुम्हाला सुद्धा मी नमस्कार करतोय. तुमचे सुद्धा आशीर्वाद सोबत पाहिजेत, जे आहेतच. पण मुद्दामून का सांगतोय की जेव्हा हा सोहळा साजरा करण्याचं ठरवलं, तेव्हा सहज एक मनात कल्पना आली. 1960 साली शिवतीर्थावरती, शिवाजी पार्कवरती लता दिदींनी हे गाणं गायलं होतं, बहु असो तो सुंदर. आणि 50व्या वर्षी मी दीदींना विनंती केली की दीदी तुम्ही पाहिजे आहात,
तुम्हीच ते गाणं गायचं आणि अक्षरशः 1 सेकंदसुद्धा खूप होईल. पटकन त्या म्हणाल्या हो मी आले. आणि मग दिदी आल्या होत्या, हृदयनाथजी होते, उषाताई होत्या, अनिल मोहिले होते तेव्हा. आणि दिदीनी लाखो लोकांच्या सोबत ते गाणं पुन्हा गायलं होतं. अजूनही ते गाणं टवटवीत आहे, ताजं आहे. आणि आज त्याच ग्राउंडमध्ये 60 वर्ष होताना आपण ह्या कोरोनाच्या विरुद्ध जी लढाई चालू आहे तिथे पवेलियनचं एक प्राथमिक आरोग्य केंद्र उभं करतोय. ही BKCची गोष्ट आहे. दुसरा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आपण घेतला होता, शिवसेनेच्या माध्यमातून घेतला होता. तो म्हणजे गोरेगावला जिथे एक्झिबिशन ग्राउंड आहे तिथे एक विश्वविक्रम केला होता, रक्तदानाचा विश्वविक्रम. त्याच्यामागे एक कल्पना अशी होती की अनेक हुतात्म्यांनी रक्त सांडून जी मुंबई आपल्याला मिळवून दिली त्या मुंबईच्या रक्षणासाठी आम्ही रक्तदान करून शपथबद्ध होत आहोत. आणि मला अभिमान आहे की अवघ्या 12 तासात आपण तो चमत्कार घडवला होता. 25,000 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून एक आगळा वेगळा विश्वविक्रम केला. तो आज देखील महाराष्ट्राच्या नावावरती कायम आहे. आज तिथेही जसं BKCमध्ये आपण प्राथमिक आरोग्य केंद्र उभं करतोय अनेक बेड्स रुग्णशय्या, तसंच त्या ग्राउंडवरती सुद्धा